हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. राहुल भारती ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, मी आली आहे गावी. आणि गावी आल्या तर गावरान गोष्टी तर झाल्याच पाहिजे, रेसिपी गावरान तर बनल्याच पाहिजे. तर गावी आल्यानंतर गावरान खेकडे, नदीवरचे खेकडे हे आणलेले आहेत. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स चुलीवरती आम्ही ही गावरान खेकड्याची रेसिपी बनवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते आमच्या स्टाईलमध्ये कसं बनवतात ते. चला. ते आपण घेतले लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. ह्याची आपण चांगली मिक्सरमध्ये पेस्ट करूया वाटणसाठी. वाटण आता तयार झालेलं आहे. आता हे जे पावटे आहेत ते आता आपण इकडे मिक्सरला पेस्ट करून घेऊया. ह्याची मेन बोलतात ना, हे खेकड्याचं हेच आहे की हे जे रस्सा, हे जे वाटण जे आपण करणार ना, ह्याची पेस्ट आपण जे रस्स्यामध्ये टाकणार त्यांनी एक खेकड्याच्या भाजीला आपली वेगळीच चव येणार. आता आपण ह्याला पेस्ट करून घेऊया. हे बघा, इथे हे वाटण तयार करून घेतलेलं ते आहे. टोमॅटो आपण 2 कापून घेतले, चिंच इथे भिजू घातलेले, हे आपले खेकडे आपण चांगले स्वच्छ धुवून घेतले, हळद, मीठ, चटणी. हा टोप चुलीवरती आपण जेवण करणार. आणि जे पावटे आपण वाटलेले आहेत त्याचं हे पाणी आहे. आणि हे आपण चांगलं गाळून टाकायचं भाजीमध्ये. तुम्हाला आम्ही दाखवू. गाईज, डोळ्यातून पाणी आलं माझ्या. तर चला आता आपण भाकरी करून घेऊया. गाईज, ही आहे मक्याच्या पिठाची भाकरी. आता आपण मस्त इकडे भाकरी करून घेऊया. डोळ्यातून पाणी आलं माझ्या. धूर गेला डोळ्यामध्ये. मक्का म्हणजे काय? कॉर्न. मक्का म्हणजे कॉर्न गाईज. आणि इथे आपण आता आपली इकडे भाकरी इथे आपण आता ही पलटूया. हा, गाईज, इथे आपल्या चुलीवर भाकरी तर झालेल्या आहे. इथे आपण मक्याच्या भाकऱ्या वगैरे सगळ्या केलेल्या आहेत. आणि आता आपण करूया खेकड्याचा रस्सा चुलीवरती. गाईज, हे असं माती जर असं टोपाला लावली तर हे चुलीवरती जो टोप आहे तो काळा होत नाही. हे आता आजीने मला नवीन सांगितलेलं आहे. हे बघा, ह्या गावरान गोष्टी. काळी माती असं टोपाला पूर्ण लावून घेतलंय. ते असं टोपाला माती लावून घेतली की टोप काळा होत नाही म्हणे, जास्त म्हणजे धुवायला इझी होतो. गाईज, आता आपण खेकड्यामध्ये ना हळद मीठ लावून घेऊया. हे मीठ टाकूया. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्या इकडे टोप गरम झालेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तेल. टोप चांगला आपला गरम पण झालाय आणि तेल पण आता एकदम कडकडतंय. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे टमाटर कापलेले आहेत ते टाकूया. टमाटर थोडे सॉफ्ट होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय होऊ दे तेलामध्ये. आपला चुलीचा जाळ पण चांगलाच पेटलेला आहे. आणि आता आपण हे टमाटर थोडे सॉफ्ट झालेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा वाटण जे केलंय ते टाकूया. चांगलं मिक्स करूया. इथे आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण हे घरून आम्ही मच्छीचा मसाला आणलेला आहे तो टाकूया. लाल तिखट. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हे खेकडे. आणि उलट नाही हलवायचं. आणि आता खेकडे आपण चांगले मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. आता आपण हे चांगलं मसाल्यामध्ये फ्राय होईपर्यंत चिंचचं पाणी चांगलं आपण स्मॅश करून घ्यावा परत एकदा. आणि मग हे चिंचचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तर आपण हे चिंचचं पाणी ते टाकूया.
आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. चिंचाच्या पाणीमध्ये थोड्या वेळानं आपण भाजी चांगली वाफवून देऊया, म्हणजे तो आंबटपणा ना खेकड्यामध्ये त्या खेकड्याच्या रस्स्याला येईल. पावटे वाटलेले त्याचं पाणी आपण आता टाकूया आणि हे चांगलं तर वाफेत डोळ्यात दूध गेला आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि चांगली भाजी आता आपली शिजून देऊया. आपली भाजी शिजलेली आहे. आपण कोथिंबीर ह्याच्यावरती गार्निश करूया. गावरान खेकड्याचा रस्सा तयार आहे आपला. हे बघा, झणझणीत असा. तुम्हाला मी आता मस्त प्लेट सर्व करून दाखवते. चला, हे बघा आपला गावरान रस्सा शिजलेला आहे. आता आपण मस्त प्लेट सर्व करून घेऊया. हा बघा खेकडा. ही आपली मक्काची भाकरी. हा भात. हे बघा आपली ही गावरान खेकड्याचा रस्सा आणि ही भाजी मक्याची भाकरी सुंदरपणे बनलेली आहे. तर तुम्हाला गाईज माझा हा व्लॉग आवडला असेल तर गाईज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.